नमस्कार मंडळी, तर मी आज बनवणार आहे ज्वारीच्या पिठाची चकली। तेही साधी, सोपी आणि लगेच बनणारी अशी मी चकली बनवणार आहे। चणचणीत, चटपटीत अशी खुसखुशीत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बरं का। आणि इथे मी आधीच चूल पेटवून ठेवली होती। वारं पण खूप सुटलं होतं आणि म्हटलं नंतर चकलीचं पीठ भाजायला लागल्यावर धूर वगैरे होऊ नये म्हणून। आणि ह्या वाटीनं मी ज्वारीचं पीठ 2 वाट्या घेतलं होतं आणि हीच वाटी अर्धा वाटी मी बेसनचं पीठ घेतलं होतं। आणि इथं मी बेसनचं पीठ जे मगाशी दाखवलं होतं ते मी चांगलं असं लाल होईपर्यंत मी भाजून घेतलं होतं, पण भाजतानाचं मला शूट नाही घेता आलं। तर बघा किती छान असं खमखमीत पीठ भाजलेलं आहे मी बेसनचं। तेल टाकून भाजलं होतं बरं का। आणि आता हे ज्वारीचं पीठ भाजायचं राहिलंय फक्त। आणि ते चकलीला तांबडं तिखट, तीळ, ओवा, जिरे आणि तेल लागणार आहे। आणि इथं बघू शकताय आपलं ज्वारीचं सुद्धा पीठ भाजत आलेलं आहे। आणि इथं मी निम्म केलं होतं पीठ। कढई छोटी होती त्याच्यामुळं सगळं पीठ ह्याच्यात बसत नव्हतं, म्हणून मी निम्म भाजावं म्हटलं। आणि बघा किती छान असं पीठ भाजलेलं आहे, मी दाखवतेच तुम्हाला। तर तुम्ही कशाच्या चकल्या बनवल्या, ज्वारीच्या पिठाच्या का भाजणीच्या, तांदळाच्या वगैरे, मैद्याच्या, कुठल्या बनवल्या ते नक्की कमेंट करून सांगा बरं का। तर बघा किती छान असं ज्वारीचं पीठ भाजले की नाही, वाटतंय का ज्वारीचं आहे पीठ म्हणून। आणि असंच भाजून घ्यायचं ज्वारीचं पीठ मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत। आणि खूप छान असा वास पण येत होता बरं का पिठाचा, म्हणजे लय खमंग असं भाजलं होतं ना, त्याच्यामुळं वास पण खूप असा खमंग येत होता। आणि चला इथं दुसरं पण मी पीठ जे वाटीत ठेवलेलं होतं ते पण मी ज्वारीचं पीठ मी भाजून घेते। आणि नंतर मग गरम गरम हे करायचं, पीठ मळून घ्यायचं, म्हणजे चांगल्या खुसखुशीत होतात। इथं सगळं पीठ वगैरे भाजून झालं होतं। आणि इथं मी एक आपला ह्याचा नाश्त्याचा चमचा, 1 चमचा मी इथं ओवा आणि तेवढे जिरे, नंतर 4-5 चमचे मी तीळ घातलेले, कारण थोडी चकली बनवायची होती म्हणून, म्हणजे लक्ष्मी पुढं ठेवायपुरतीच बनवायची होती। आणि इथं हळद पण मी 1-1.5 चमचा मी घालून घेतले। आणि लाल तिखट मी तिथं 3 चमचे घालून घेतलेत। आमच्यात थोडंसं तिखटच आवडतं बरं का। आणि इथं मी पीठ गरमच मळलंय बरं का, गरमच मळायचं, म्हणजे चांगल्या होतात ना खुसखुशीत। इथं मी दुसरं काहीच नाही वापरलं। आणि मस्त असं पीठ मळून घ्यायचं, सगळं घट्टच मळायचं पीठ। ज्वारीचं आहे ना, लगेच पातळ होऊ शकतंय पीठ। आणि इथं बघू आणि इथं असा घट्टसर मी पिठाचा गोळा करून ठेवला होता। तर बघा कलर किती छान आलाय, हळद आणि तिखट घातल्यामुळं। दुसरं काही लसूण वगैरे मी वापरला नाही बरं का। इथं साधी आणि सोपी अशी मी चकली बनवली। तर बघू शकता इथं पीठ वगैरे मळून ठेवल्यानंतर म्हटलं चला पटकन अशा चकल्या पण बनवून घेऊ, नंतर दुसरं पण कामं होती। आणि बघा किती छान अशा चकल्या झाल्यात की नाही आपल्या। आणि इथं चकली पाडताना ना पीठ असं पातळ करून शेवग्यात भरायचं नाही बरं का, घट्टसरच थोडंसं भरायचं, म्हणजे त्याला काटे पण चांगले पडतात ना म्हणून। आणि काटेशिवाय चकली अशी खाल्ल्यासारखी वाटतच नाही, त्याच्यामुळे घट्टच पीठ ठेवायचं, लय पण पातळ करायचं नाही, कारण पातळ पीठ केल्यामुळं काटे पडत नाहीत, मऊ होती चकली। आणि चला मी आता पटपट अशा चकल्या बनवून घेते। आणि पाऊस पण येत होता बाजूला म्हटलं, आणि वारं पण सुटलं होतं, म्हटलं चला पावसाच्या आधी बाहेर चुलीवर अशा पटकन चकल्या बनवून घ्याव्यात।